पौर्णिमेनिमित्तानं बुद्धविहारात धम्मदेशना, रोगनिदान व औषधोपचार, वृक्षारोपणसह मान्यवरांचा सत्कार समारंभ। अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महादेव यांच्या मार्गदर्शनाखाली तर भिक्खू पय्यावंश भंते पय्यासार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिदम हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील कांबळे, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर विनय बगाटे, डॉक्टर संदीप जोंधळे, डॉक्टर यशपाल खाडे, डॉक्टर करवंदे, डॉक्टर राहुल रणवीर, डॉक्टर प्रतिभा बगाटे, डॉक्टर शिल्पा साळवे, डॉक्टर प्राची बगाटेसह प्रकाशदादा कांबळे, उत्तमभैया खंदारे, इंजिनियर PG रणवीर, अनिल घोडके, संगीता घोडके, सुनीता बगाटे, अनिता गायकवाड, निलेश गायकवाड, चंद्रकांत साबणे, राजरतन रणवीर, संदीप गायकवाड, सुनीता गोडबुले, श्रद्धा सदावर्ते, सहली गायकवाडसह आदींची उपस्थित होती। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, अमृत कराळे, अतुल गवळीराम भालेराव, बाळू वरबडीकर, राजू जोंधळे, आनंद इंगोले, अक्षय मोरे, आनंद वाटोरे सह आदींनी परिश्रम घेतले, तर सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपासिका उपस्थित होत्या। बताओ तुम्हारे पास कौन सी दवाइयाँ है यहाँ पर आप शिविर में आपने रखी है? सर्व प्रकारचे इन्फेक्शनचे अँटीबायोटिक, स्किन डिसीज, डायबिटीज, ऑर्थोपेडिक्स सर्व प्रकारचे मेडिसिन्स आहेत। किती लोक आतापर्यंत येऊन गेले तुमच्याकडे? आतापर्यंत 20-25 पेशंट येऊन गेले आणि त्यांना योग्य प्रकारे मेडिसिन दिलेले आहे। काय नाव तुमचं? शेख अब्दुल रहीम। तुमच्याकडे कोणते कोणते मेडिसिन आहेत? माझ्याकडे ऑर्थोपेडिक्समध्ये सर्व मेडिसिन आहेत। कुठले कुठले डॉक्टर आले होते सध्या तपासणीसाठी? आहेत का डॉक्टर वगैरे? ऑर्थोपेडिक्समध्ये डॉक्टर विनय बगाटे मॅडम धर्मामध्ये। काही लोकांची तपासणी झाली का? हो झाली। काय प्रतिसाद आहे? चांगला रिस्पॉन्स आहे। तुम्हारा विशाल। अच्छा, कहाँ से आप और क्या क्या चल रहा है ये काम? ये PMD कैंप चल रहा है, बोन मिनरल डेंसिटी। इसमें क्या क्या सुविधा है? तो इसमें आपको आपकी हड्डियों की मजबूती कमजोरी का पता चलता है। अच्छा, कितने लोग हो गए अब तक अभी आपके हमारे गांव में? नहीं, अभी कितने लोग पेशेंट कितने आके गए अभी आप? हो गए आप हमारे 65। ओके, थँक यू। आता मला काही होत नाही, मला छातीत दुखतं, फॅसिलिटी असेल म्हणून 90% पेशंट घरीच बसतात। पण हे जर वेळेवर दाखवलं, ECG केला किंवा टुरिंग केला किंवा ब्लड तपासणी केली तर आपल्याला कळते की बाबा हार्ट अटॅक आहे का नाही। जर आहे तर वेळेत लगेच ट्रीटमेंट पहिल्या 6 तासात किंवा 24 तासात जर आपण हृदयाची ट्रीटमेंट दिली, जे हृदयाला होणारं डॅमेज आहे ती आपल्याला टाळता येते। जर तुम्ही हृदयाची अँजिओग्राफी आजच्या आज केली आणि आजच्या आज जर अँजिओप्लास्टी झाली तर जो हृदयाचं जखम झालेली आहे ती वाढत नाही। जर तुम्ही 6 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी जर केला तर हृदयाचा तो भाग रिकामी होऊन गेलेला असतो आणि मग हृदयाचं कोणती नॉर्मली 60-70 जे टक्के आहेत ते कमी होऊन 20-30% येऊन पडतं। म्हणून तुम्हाला पुढे जाऊन पायावर सूज येणे, दम लागणे, घाम लागणे ह्या गोष्टी घडत जातात। त्याचबरोबर हृदयाचे अजून पण वॉलचे आजार असतात, हृदयामध्ये अशा 4 खटका असतात, त्यामध्ये कधी आपल्याला लहानपणी गळ्याचं इन्फेक्शन वगैरे झालेलं असतं आणि काही वेळेला आपल्याला कळत नाही, जसं वय वाढत आहे तसं तसं ते इन्फेक्शन वाढत जातं। तर
तर हृदयामध्ये जर दोन वॉल असतात डाव्या साईडच्या, त्या वॉलचे इन्फेक्शन हळूहळू वाढत झालेलं असतं. त्याला आपण मायट्रल स्टेनोसिस किंवा आर्टिक स्टेनोसिस म्हणतात. ही मोस्टली फिमेल पेशंटमध्ये जरा जास्त असते, पुरुषापेक्षा फिमेलमध्ये जास्त असते. सोनोग्राफी केल्याच्यानंतर आपल्याला जर वॉलचा वगैरे असेल तर तो आजार वेळीच वॉलचे ट्रीटमेंट घेऊन किंवा वॉल बदलून ते आपल्याला पुढची लाईफ चांगली करता येते. आपण मॅक्सिमम पेशंट काय होते की घाबरतो, ऑपरेशनला घाबरते. ऑपरेशनला घाबरल्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळा ऑपरेशन नको म्हणून पुढे जातात. जेवढा आपण उशीर करतो तर काय होतं की ती वॉल झाल्यामुळे हृदयावर ताण पडत जातो. हृदयावर ताण पडत जाऊन हृदय दुखते आणि सुस्त आणि पंपिंग कमी होते. आणि नंतर मग थोडं जरी चाललं तरी आपण पाऊल 4 पावले टाकले तरी योग लागायला चालू होतो. पायावर असून ते घरातली कामं करू शकत नाही, पाया चढू शकत नाही, अशी कंडिशन. तर हृदयाची काळजी घेणं सहसा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर वेळीच उपचार करायचे. आणि जे काही बाकी म्हणजे मी प्रसंगा वगैरे सांगतो की स्मोकिंग, ॲडिक्शन, ड्रिंकिंग ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या. जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं, तेलकट गोष्टी कमी करायच्या. नॉनव्हेजमध्ये म्हटलं तर मटन रिस्ट्रिक्शन करायचं, म्हणजे जवळपास टाळायचंच मटन. मटणामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल असतं. चिकन किंवा मच्छीपेक्षा याच्यामध्ये जरा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त असतं. ते बघायचं. अंडी खात असलं तर फक्त व्हाईट पार्ट खायचा. बाहेरचे तळी पदार्थ टाळायचे. रोज एक अर्धा ते पाऊण तास डेली सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करायचा. भरपूर माणसं म्हणतात की व्यायाम करा म्हणजे ते काय म्हणतात की आम्ही दिवसभर कामच करतो. दिवसभर काम करणं वेगळी गोष्ट आहे, सकाळी किंवा संध्याकाळी एक स्वतःसाठी अर्धा तास चालणं ती वेगळी गोष्ट. तुम्ही सकाळी जो अर्धा तास चालता तुमच्या सोयीनुसार तेवढं ड्युरेशन वॉक केलंच पाहिजे आणि ते शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही अर्धा तास वॉक वगैरे केला तर तुमचं शुगर कंट्रोलमध्ये राहतं, बीपी कंट्रोलमध्ये राहतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोल होते. आणि हीच तुम्ही काम की हृदयरोगाचा अटॅक येऊ शकतो. तर या 3 गोष्टी जेवढं तुम्ही नियंत्रण ठेवू शकाल तेवढी आपली हृदयाची प्रकृती चांगली राहील.